राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि तुमचं लक्ष त्या निवडणुकातील राजकारणाकडे आहे। मात्र या राजकारणापेक्षाही एक पाऊल पुढे असलेलं राजकारण एका क्षेत्रात खेळलं जातंय आणि ते क्षेत्र आहे राज्याचं क्रीडा क्षेत्र। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, क्रीडा क्षेत्रात अत्यंत टोकाचं राजकारण खेळलं जातं असं म्हटलं जातं, परंतु त्याचं उदाहरण समोर आलं नव्हतं। मात्र आता एक निवडणूक होती आहे आणि या निवडणुकीमध्ये देखील घराणेशाहीच्या मार्गाने काही मतदार घुसवले असा आक्षेप घेतला गेलाय। हे क्षेत्र किंवा ही निवडणूक नेमकी कोणती आहे, कुणा संदर्भात आहे आणि माझ्या हातात असलेली ही यादी नेमकी कशाची आहे याबद्दल जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात। नमस्कार, मी गोविंद वाकडे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। येत्या 6 जानेवारीला MCA अर्थातच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन बोर्ड म्हणजेच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आहे। या निवडणुकीला आमदार रोहित पवार जे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत ते सामोरं जात आहेत आणि आत्ताही तेच या संघटनेचे अध्यक्ष आहेत। मग तुम्ही म्हणाल की त्यांच्या निवडणुकीचा आणि राजकारणाचा म्हणजे क्रीडा क्षेत्रातील राजकारणाचा काय संबंध आहे, तर मी त्याच संदर्भामध्ये ही यादी आणलेली आहे, ज्या यादीवरनं मोठा गदारोळ सुरू झालेला आहे। कारण की ही यादी आहे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या 6 जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदात्यांची यादी। अर्थात या यादीमध्ये जी नावं आहेत ती नावं धक्कादायक आहेत आणि त्यामुळे रोहित पवार यांनी घराणेशाहीच्या मार्फत आपल्या नातेवाईकांनाच मतदार केलंय का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण की या यादीमध्ये त्यांच्या जवळची नावं आपल्याला बघायला मिळतात। त्यातलं पहिलं महत्त्वाचं नाव आहे जे मी तुम्हाला दाखवतोय। यादी आहे एकूण 571 मतदात्यांची। जवळपास 2 वर्षापूर्वी म्हणजे 2023ला ही यादी 163 मतदारांची होती। मात्र 2च वर्षात या यादीमध्ये 400 मतदार वाढले, जे संघटनेचे आजीवन सदस्य देखील असतात आणि ती संख्या झाली आता 571। 400 जे मतदार म्हणून ज्यांची नोंद केल्या गेली आहे ते मतदाते, त्यांचा क्रिकेट क्षेत्राशी नेमका काही संबंध आहे का, त्यांनी क्रिकेट कधी खेळलंय का किंवा त्यांना या क्षेत्राची माहिती आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण की यादीमधली नावच अचंबित करणारी आहेत। त्यामध्ये पहिलं नाव तुमच्या ओळखीचं जे असेल ते आहे अतुल वल्लभ बेनके। त्यापेक्षाही महत्त्वाचं नाव मी तुम्हाला या यादीमधलं दाखवतो। रेवती सदानंद सुळे, खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या। त्यांनी कधी क्रिकेट खेळलं हे आपल्याला कुणालाही माहिती नाही। त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचं नाव इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आणि ते आहे शिरीष मुरलीधर मगर। किंवा एकंदरीत ही मगर फॅमिली जी आहे ती रोहित पवारांच्या सासरची मंडळी आहेत। त्यांची ही नावं यामध्ये काही दिसत आहेत आणि कुंती रोहित पवार जे रोहित पवारांच्या पत्नी आहेत त्यांचं देखील या यादीमध्ये नाव आहे। त्याचबरोबर उदय आर सामंत उद्योगमंत्री यांच्या शी संबंधित असलेलं किंवा यांच्या नातेवाईकापैकी एक असलेलं नाव देखील या यादीमध्ये आहे। त्यामुळे या यादीमध्ये जी ही नवीन नावं समाविष्ट झाली आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी दिसतात, बांधकाम व्यावसायिक असतील किंवा इतर क्षेत्रातली, ही सगळी मंडळी रोहित पवारांच्या जवळची मंडळी आहेत आणि अध्यक्षपदाच्या निवडीत या सगळ्यांच्या मताचा फायदा आपल्याला होईल म्हणून रोहित पवारांनी घराणेशाही त्याचबरोबर आपल्या जवळच्या व्यक्तींना या क्रिकेट संघटनेमध्ये मतदार म्हणून स्थान दिलं, आजीवन सदस्य म्हणून स्थान दिलं असा आक्षेप नोंदवला गेलेला आहे आणि पुणे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे देखील तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळते। तर या मतदार यादीमध्ये ज्यांची घराणेशाही म्हणून नावं आलेली आहेत ती नावं मी तुम्हाला सांगितली, ते पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी सांगतोय की रेवती सुळे, खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या, कुंती पवार विद्यमान अध्यक्ष रोहित पवार यांच्या पत्नी, रोहित पवार यांचे चुलत भावंडे, यात त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य आहेत असंही म्हटलं जातंय। सतीश मगर जे रोहित पवार यांच्या सासरच्या मंडळीतले आहेत यांचे नाव
देखील या यादीमध्ये आहे आणि उदय सामंत यांचे नातेवाईक देखील या यादीमध्ये असल्याची माहिती मिळते. तर या यादीतनं कुणाला डावलल्या गेलं आहे तर ती यादी देखील मी तुम्हाला वाचून दाखवतो की दिलीप वेंगसरकर ज्यांची जे भारतीय संघाचे माजी कर्णधार होते, त्यांची क्रिकेट अकॅडमी पिंपरी चिंचवड शहरात थेरगाव परिसरामध्ये आहे आणि त्या अकॅडमीला क्लब कॅटेगरीतनं वगळल्या गेले. याच अकॅडमीमध्ये ऋतुराज गायकवाडसारखे 100हून अधिक खेळाडू दिलेले आहेत महाराष्ट्राला आणि अशा अकॅडमीला क्लब कॅटेगरीतनं वगळल्या गेले. त्याचबरोबर मिलिंद गुंजाळ, माजी रणजी खेळाडू, शंतनू सुगावेकर, विजय शेट्टी, संजय कोंढाळकर, श्रीकांत जाधव, संतोष जेदे अशा अनेक दिग्गज खेळाडूंना मतदानाचा हक्क किंवा मतदार म्हणून त्यांच्या नावाचा समावेश केला गेला नाही आणि या कारणाने आता एकंदरीत या यादीवर मोठा आक्षेप घेतला जातोय. खरं तर जस्टिस लोढा समितीने या संदर्भातले निकष ठरवून दिले होते. ते निकष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने पायदळी तुडवले का आणि ज्यांनी कधीही हातामध्ये बॅट धरली नाही असे व्यक्ती जी आपल्या जवळची आहेत, नातेवाईक आहेत, अशी व्यक्तींना मतदार म्हणून इथे आणून त्यांना क्रिकेटरचं भविष्य घडवण्यासाठी इथे आणल्या गेलं आहे का असाही सवाल या निमित्तानं उभा राहिला आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आत्ताचे अध्यक्ष आणि जे येणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सामोरं जात आहेत त्या रोहित पवार यांना द्यावा लागणार आहे. मात्र एकूणच अशा पद्धतीनं राजकारण या क्रीडा क्षेत्रामध्ये खेळलं जात असेल तर ही गंभीर बाब आहे. या सगळ्या प्रकाराकडे आता धर्मदाय आयुक्त आणि राज्याचे क्रीडा मंत्री कशा पद्धतीनं लक्ष देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.